अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजनक आपला दशमस्कंध जो अत्यंत महत्वाचा आहे, भगवान श्रीकृष्णाच्या लीलांच्या मुळे, क्रीडांच्या मुळे नित्य नूतन आणि नित्य आनंद देणारा असा आहे, तो आता संपत आला. हा दशमस्कंध इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये एकंदर अध्याय 90 आहे. 90 अध्याय असणारा हा एकमेव स्कंध आहे. अन्य स्कंधामध्ये कोणामध्ये 10 अध्याय, कोणामध्ये 19 अध्याय, कोणामध्ये 30 अध्याय, त्याहून अधिक नाहीये. स्कंधात 9 स्कंध आहेत आधी, पण दशमस्कंध मात्र असा आहे की ज्याच्यामध्ये 90 अध्याय. यानंतर एकादश स्कंध आपण बघणार आहोत, तो अखेरचा आहे, त्याच्यामध्ये 31 अध्याय आहे. म्हणजे बघा, जो अत्यंत महत्वाचा अखेरचा एकादश स्कंध 11वा, यात सुद्धा 31 अध्याय आहे. काहीमध्ये 19 आहे आणि याच्यामध्ये 90 आहे. त्या नुसत्या अध्यायांच्या संख्येवरून सुद्धा दशमस्कंध किती महत्वाचा आहे आपल्या लक्षात. त्या दशमस्कंधामध्ये सगळं काही आहे. आणि ज्याला आपण नवरस म्हणतो ते नवरस आहे, शृंगार आहे, हास्य आहे, ज्याला आपण वीररस म्हणतो तो आहे, भक्तिरस तर ओतप्रोत आहे, एक मुद्दा. ज्याला आपण कथा म्हणतो त्या कथाही भरपूर आहे. ज्याला आपण अद्भुत रस म्हणतो तोही भरपूर आहे. आणि सगळ्यात विशेष काय असेल तर भागवतामध्ये प्रापंचिक लोकांना सुद्धा आनंद मिळेल अशा गोष्टी आहेत. नाहीतर भगवद्गीतेचा आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्याला प्रापंचिक गोष्टी काही दिसणार नाही. तर पहिल्या अध्यायामध्ये रणगर्जना ऐकू येईल, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ भेटेल, पुढे गेलं तर गुणातीत भेटेल. पण ज्याला आपण प्रपंच म्हणतो, संसार म्हणतो, मानवी जीवनातली नाती गोती म्हणतो, ती कुठून भेटणार? जास्तीत जास्त काय भेटेल तर अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त आहे. मग दशमस्कंधामध्ये, सॉरी 10व्या अध्यायामध्ये विभूती योग तो ऐकेल. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन देईल. त्या विश्वरूप दर्शन घेतल्यानंतर रोमांचित होईल आणि भयचकित सुद्धा होईल. आणि भयचकित झाल्यानंतर भक्त म्हणेल की मला तुझं विराट रूप नको, छान आहे विराट रूप, पण मला ते नको. मला पुन्हा तू, आपला श्रीकृष्ण द्विभुज आहे, पण चतुर्भुज जे तुझे रूप आहे त्यात तू प्रकट हो. म्हणजे आईच्या नेहमीच्या ओळखीच्या रूपामध्ये बालकाला बघायची सवय असते. तर आईने समजा जर आपलं रूप अगदी पोशाख सुद्धा बदलला तर लहान मुलाला काहीतरी परकेपणा वाटतो. तसा एवढेच गीतेमध्ये आहे. जे गीतेमध्ये भक्तीच्या अंगानं, वात्सल्याच्या अंगानं ज्या प्रापंचिक गोष्टी आल्या तरी येतील, तर भागवतात बघा, आज तुम्हाला मी असं दाखवून देणार आहे, ते फक्त भागवतातच शक्य आहे, भगवद्गीताच्या अन्य ग्रंथामध्ये शक्य नाही. कोणती गोष्ट बरं तर आपण बघितलं, जो राजसूय यज्ञ झाला, ज्याच्यामध्ये शिशुपालाला शिक्षा करावी लागली, अग्र पूजेचं मान श्रीकृष्णाने मिळाला. हा जो यज्ञ झाला, हा यज्ञ संपल्यानंतर जसं आपण विवाह समारंभामध्ये म्हणतो, आता काय मांडव परत न झालं. मांडव परत म्हणजे काय, जुन्या काळात मांडव घालत तो परतवायचा, म्हणजे मांडव काढायचा, ते मांडव परत नाही. जसं वारी असते, जायचं आणि मग परत वारी असते, तसं मांडव परत नाही. आणि मांडव परतण्याच्या वेळेला माणसांची भूमिका कशी असते, जरा गप्पा गोष्टींची असते, श्रमपरिहाराची असते.
एकमेकाच्या मनातल्या एकमेकाला सांगावं, हास्य विनोद करावा, थट्टा मस्करी करावी. जरा थट्टा मस्करी वाढली तरी सुद्धा कोणी मनावर घेऊ नये असं एक वातावरण असतं. असं वातावरण राजसी यज्ञानंतर निर्माण झालं. आता मोठी गंमत आहे, यज्ञ किती गंभीर, कोण कोण आले, राज्य लोक आले, शिशुपाल मारला गेलाय, हे किती वेगवेगळे घडले. पण यज्ञ झाला, सफल संपूर्ण झाला, युधिष्ठिराला राजा म्हणून सम्राट म्हणून मान मिळाला. आणि मग अध्याय क्रमांक 83 कशा आलं, मग पांडवांच्या बाजूच्या स्त्रिया, पांडव म्हणजे कौरव सुद्धा म्हणूया, आणि यादवांच्या बाजूच्या स्त्रिया, दोन खळ्या, एक यादवांच्या बाजूच्या स्त्रिया आणि कौरव पांडवांच्या बाजूच्या स्त्रिया, त्या एकमेकीशी गप्पा गोष्टी करत असल्या. मग सुभद्रा ही यादव ही जरी यादव असली तरी आता ती अर्जुनाची पत्नी म्हणून ती कौरव झाली आहे. द्रौपदी त्या बाजूलाच आहे आणि रुक्मिणी मात्र यादवांच्या बाजूला. एकमेकात गोंधळ नाही करता येणार. यांची फळी कोणती, यादवांची, त्यांची फळी कोणती, पांडव कौरवांची. आणि इथे शब्द वापरलाय रुक्मिणी आणि द्रौपदी हे यादव आणि कौरव स्त्रिया एकत्र आल्या. रुक्मिणी कोणत्या फळीतली, यादव, ठीक आहे ना. रुक्मिणी कुठल्या फळीतली, यादव, आणि द्रौपदी कोणत्या फळीतली, कौरव म्हणजे पांडव. नाता आहे, पण एकमेका समोर आल्या, थट्टा मस्करी चालली आहे, गप्पा गोष्टी करत चालली आहे. आणि जरा निवांत असल्यामुळे, श्रम परिहार असल्यामुळे एकमेकींना त्यांनी काय विचारावं, त्याची प्रापंचिक गोष्ट आहे. बघा, ठरलं असं की सगळ्या स्त्रियांनी आपापल्या लग्नाच्या गोष्टी सांगायच्या. आता याच्यामध्ये प्रापंचिक आहे, मला सांगा दिली. आणि काय गंमत असते, नेहमी आपल्याला बालपणातल्या गोष्टी बोलायला फार आवडतात सगळ्यांना, स्त्री पुरुषांना. आणि विधान करतो तर स्त्रिया पण आहेत आणि पुरुष आहेत. स्त्रियांना आपल्या विवाहाच्या गोष्टी करायला जास्त आवडतात, हे आहे तसेच इथे आहे. आणि गंमत अशी की द्रौपदी स्वयंवर झालंय, रुक्मिणी स्वयंवर झालंय. स्वयंवर झालंय, नुसतं लग्न झालेलं नाहीये, त्याच्यात जरा काहीतरी रोमांचकारी आहे. आणि अशा आठवणी सांगायचं म्हटलं तसं बघा, युद्धस्य कथा रम्या, युद्ध चांगलं नसतं पण युद्धस्य कथा रम्या. तर ज्याच्यामध्ये स्वयंवर आहे, ज्याच्यामध्ये युद्ध झालंय, ज्याच्यामध्ये हरण आहे, रुक्मिणी हरण, सुभद्रा हरण, त्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला सुद्धा त्याला गंमत येणार की नाही. या दृष्टिकोनातून मला विशेष वाटतं की लिहिणारे व्यास मुनी आहेत, सांगणारे शुक मुनी आहेत, ऐकणारा राजा परीक्षिती 7 दिवसानंतर त्याला गमन करायचंय. अशा वातावरणामध्ये अशा प्रकारच्या हास्य कथेला स्थान मिळावं हे व्यासाने का केलं असेल, तर भागवत हे लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे, भक्ती लोकांच्या पर्यंत पोचली पाहिजे. आणि किती छोट्या गोष्टीमध्ये या कथा आल्या आहेत. आता आज मी बोलण्यापेक्षा थोडं वाचणार आहे, सोपं होणार आहे. कारण आपण 2-2 अध्याय, 3-3 अध्याय रुक्मिणीची कथा बघितली, रुक्मिणी स्वयंवराची. ती कोणी कालिंदी म्हणून होती, सूर्याची मुलगी, जिला यमुनेमध्येच घर बांधून दिलं होतं सूर्यानं. आणि ते कालिंदी श्रीकृष्णाची पत्नी झाली, आपण सविस्तर बघितलं. किंवा समंतक म्हणायची गोष्ट, तो जांबुवान आपण 1-2 अध्यायातून बघितला. आणि ते सगळं पुन्हा एका अध्यायात एक परिच्छेदात, म्हणजे श्लोकाच्या भाषेत बोलायचं तर 5-5 श्लोकामध्ये एवढी मोठी कथा सांगणं हे संक्षेप चातुर्य आहे. संक्षेप चातुर्य. वक्ता तो मोठा की त्याला सविस्तर पण बोलता आलं पाहिजे, लोकांना पटण्यासाठी जरा जास्तही बोलता आलं पाहिजे. आणि गरज असेल तेव्हा जागर में सागर, त्या शिंपल्यामध्ये समुद्र, तसं थोडक्यामध्ये पण सांगता आलं पाहिजे. औषधी मात्रेसारखं,
फुटिकेसारखं. आणि बघा, कलावंत व्यासांच्या जवळ ते आहे. जे मी बोललो ते उदाहरण आपण बघूया. कुणाच्या चर्चा चालली आहे? एका बाजूला यादव, एका बाजूला कौरव. कौरव म्हणजे पांडव सुद्धा. मग द्रौपदीने सुरुवात केली आणि द्रौपदीनं ती पांडवांच्या बाजूची आहे. तिनं कृष्णाच्या बद्दल रुक्मिणीला उद्देशून असं म्हटलं की भगवान श्रीकृष्णाच्या त्या 8 पट्ट राणी आहेत, त्या सगळ्या तिथे उपस्थित आहेत. राजश्री यज्ञ आहे. तर प्रत्येकीनं आपापल्या लग्नाची हकीकत सांगावी. आता या 8 पट्ट राणींची नावे आपल्याला सगळी माहिती दिली ती इथं आहे. ऐका. रुक्मिणी, नंतर भद्रा, नंतर जांबवंती, नंतर कोसल कन्या, नंतर सत्यभामा, कालिंदी, रोहिणी आणि लक्ष्मणा. आता लक्ष्मणा जी 8वी पट्ट राणी आहे ना, तिच्याबद्दल मी नंतर थोड्या वेळाने बोलणार आहे, कारण त्याची माहिती पण नाही आणि तिच्या लग्नामध्ये कृष्णाचा काय पराक्रम काय आहे तोही माहिती नाही. तो भागवतातून मिळणार आहे. पण तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे रुक्मिणी, आपल्याला माहिती आहे म्हणजे सत्यभामा, आपल्याला माहिती आहे निश्चितपणे म्हणजे जांबवंती, आपल्याला माहिती आहे म्हणजे कालिंदी. सगळे आपण अध्यायातून बघितलंय. आता एकेका परिच्छेदात म्हणजे 4-4, 5-5 श्लोकात स्वतः त्या सांगतायत की मग ती गंमत आहे. इतरांनी वर्णन करणं वेगळं आणि त्याच व्यक्तीनं सांगणं वेगळं. जुन्या काळात संगीत नाटकं होती, अलीकडे नाही आहेत फारशी, आता थोडी आहेत आपल्या इथं भरतनाट्य मंदिरात. पण जुन्या काळच्या संगीत नाटकात किंवा जुन्या काळच्या नाटकात एक वेगळा प्रकार असायचा जो तुम्ही मी सगळ्यांनी बघितलाय, ऐकलाय. तो म्हणजे स्वगत. एखादं पात्र स्वगत बोलायचं. आता खरं कृत्रिम आहे की मला सांगा, ते स्वगत जो तो बोलतोय ते मला ऐकू येतं, म्हणजे सगळ्या श्रोत्यांना ऐकू येतं आणि शेजारी उभ्या असलेला नायक नायिकेला मात्र ऐकू जात नाही. ते कसं काय? पण नाही, स्वगत. आणि अशी स्वगत किती सुंदर होती आपल्या नाटकातून. अगदी नटसम्राट नाटक, एक तर शेवटी नाट्याचा प्रकार आहे, तसे स्वगत आहे की त्याच सांगताय. आता ऐका. रुक्मिणी म्हणाली, अगदी थोडक्यात सगळी कथा, मला शिशुपालाला द्यायचं ठरवून यासाठी राजे लोक आपली धनुष्य उचलून युद्धासाठी सिद्ध झाले असताना श्रीकृष्ण आला. अजिंक्य योद्धा होता. त्याने या सगळ्या राज लोकांच्या मस्तकावर चरण ठेवला आणि सिंहानं मेंढ्यांच्या कळपातून आपला भाग तेवढा घेऊन जावा असं माझं हरण करून नेलं. लक्ष्मीचं निवासस्थान असे जे भगवंताचे चरण ते मला सहजपणे मिळाले. कथा संपली. आता ज्याच्यावर एकनाथांनी रुक्मिणी संवर नावाच्या काव्यामध्ये 1711 ओव्या लिहिले. अध्याय किती आहे? 18. नाव काय? रुक्मिणी स्वयंवर. कवी कोण? एकनाथ. आणि आता किती वेळात आपण वाचलं? हे चातुर्य, संक्षेप चातुर्य. तर रुक्मिणीची कथा आपल्याला जास्त माहिती आहे. सत्यभामेनं काय केलं? तिची कथा थोडीशी रोचक आहे, कारण तिच्या वडिलांनी काही गमती जमती केल्यात आपल्याला माहिती आहे. सत्यभामा, समंतक मणी वगैरे सगळं आपण 2-3 अध्यायामध्ये वाचलेलं आहे. आता थोडक्यात ऐका. सत्यभामा म्हणते, माझा पिता जो सत्यराजीत तो आपल्या भावाच्या वधामुळं दुःखी झाला. त्याचबरोबर समंतक मणी सुद्धा नष्ट झाला आणि त्या भावाचा वध आणि मण्याच्या चोरीचा आळ श्रीकृष्णावर आला. तो आरोप धूर काढून भगवंतानं वृक्षराज यास्वन जांबवानाचा पराभव करून तो मणी परत आणला. तिथपर्यंत ठीक आहे ना? ती कबुली काय देते बघा. इथं व्यास खरे आहे, ती कबुली देते आहे. मग 17 असं वाटलं की आपल्या भावाच्या वधाचा आणि समंतक मणी चोरल्याचा आपण कृष्णावर आरोप केला, हे चुकलं. त्याचं परिमार्जन करण्यासाठी
17 गीतानं आपली मुलगी सत्यभामा श्रीकृष्णाला अर्पण केली. सांगते कोण? सत्यभामाच. शंका घ्यायला काही जागा नाहीये. ती स्वतः सांगते. खोटा आरोप आल्यामुळे श्रीकृष्ण भगवान काय करतील कोण जाणे, म्हणून माझा पिता भयभीत झाला आणि त्यानं मला श्रीकृष्णाला अर्पण केलं. कथेचा सूर, कथेचा स्वर, कथेचा गाभा आपल्या लक्षामध्ये आला. फक्त राणी त्याची दुसरी झाली आणि या दोघींचीच नावं जास्त महत्वाची आहेत. रुक्मिणी आणि सत्यभामा, त्यांच्यातला कलह, पारिजात, फुले का पडती शेजारी, सगळं तुम्हाला माहिती आहे. आता तिसरी जी आहे ती आहे जांबवंताची मुलगी जांबवंती. ती म्हणते माझा पिता जांबवान यानं श्रीकृष्णाला हा श्रीरामाचाच पुढचा अवतार आहे हे ओळखलंच नाही आणि म्हणून त्याच्याबरोबर त्यानं 27 दिवस युद्ध केलं. आता जरासंधाबद्दलच बघितलं, 27 युद्ध केलं. शेवटी परीक्षा होऊन त्यानं भगवंताला ओळखलं, भगवंताचे पाय धरले आणि मण्यासह आपल्या मुलीला श्रीकृष्णाला अर्पण केलं. या मण्यानं कृष्णाला पत्तर आणि तिथे 2 मिळाले. एक 17 गीताची सत्यभामा आणि इकडे जांबवंताची जांबवंती, मणी एकच. तर मण्यासह माझ्या वडिलांनी जांबवानाने श्रीकृष्णाला अर्पण केलं आणि मी भगवंताची दासी झाले. तिसरी झाली. चौथी आहे कालिंदी. हे नाव आपल्याला भागवतातूनच कळलं. कालिंदी हे नाव इतकं छान आहे की यमुनेचं नाव कालिंदी आहे. तर यमुनेचं नाव कालिंदी काय आता आपण बघितलंय. यमुनेमध्ये घर बांधून कालिंदी राहिली म्हणून यमुनेलाच नाव मिळालं कालिंदी. तर कालिंदी तुम्ही सामान्य नाही आहे, सूर्याची मुलगी आहे. तिने कृष्णावर प्रेम केलं, कृष्णाची गुणकीर्ती ऐकून आणि यमुनेमध्ये घर बांधून ती तपश्चर्या करत राहिली. श्रीकृष्ण मला पती मिळाला पाहिजे म्हणून. जसा कन्याकुमारी आहे, पार्वती गौरी आहे, हिमालयाची कन्या आहे. विष्णू हिमालयाच्या मनामध्ये जावई म्हणून आहे, पण गौरीला मात्र पसंत कोण आहे? स्मशानवासी शंकर. ही जशी कन्याकुमारी आहे तशीच कालिंदी आहे. असं सगळं माहिती आहे आपल्याला. अर्जुनाने मध्यस्थी केली आहे हे पण माहिती आहे. पण थोडक्यात बघा, कालिंदी म्हणाली श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाचं भाग्य मला लाभावं म्हणून मी तपश्चर्या करत होते. हे भगवंताला कळलं आणि त्यानं आपला मित्र अर्जुन पाठवून देऊन माझं पाणी ग्रहण केलं आणि माझा विवाह झाला. आपण भरपूर बघितलंय, पण व्यासाने किती थोडक्यामध्ये आपल्याला कथा सांगितली आहे हे लक्षामध्ये आपल्या येते. आता जरा वेगळं बघूया. श्रीकृष्ण भगवान तुम्हाला मला माहिती आहे तर कोणत्या शस्त्रानं पराक्रमी म्हणून माहिती आहे? तर मुख्यतः सुदर्शन चक्र. श्रीकृष्ण हा बलरामाचा भाऊ आहे. मग श्रीकृष्ण गदायुद्ध प्रवीण होता का? आपल्याला माहिती नाही. श्रीकृष्ण धनुर्विद्येमध्ये प्रवीण होता का? आपल्याला माहिती नाहीये. श्रीकृष्ण मल्लयुद्धामध्ये प्रवीण होता का? तर होता, पण त्याने कंसवधाच्या वेळेला मल्लयुद्ध दाखवलेलं आहे. पण तुमच्या माझ्या मनामध्ये एक शंका कायम राहणार की श्रीकृष्ण पार्थाचं अर्जुनाचं सारथ्य करतोय. रणांगणामध्ये सगळीकडे शस्त्र वर्षाव म्हणून शरवर्षाव होतोय, पण श्रीकृष्ण स्वतः धनुर्विद्येमध्ये प्रवीण होता का? ही शंका तुमच्या माझ्या मनात अख्खं महाभारत वाचून राहणारच आहे. मध्यंतरी आपल्याकडं धनश्री लेले आल्या होत्या आणि त्यांच्या व्याख्यानामध्ये एक संदर्भ असा आला जो जरा वेगळा वाटला की त्या बोलता बोलता असं म्हणाल्या, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत तुला जेवढं काम सांगितलंय तेवढंच कर, बाकी काय ते मी बघून घेतो. आणि पुढे असं म्हणाल्या की धनुर्विद्येमध्ये अर्जुनापेक्षाही श्रीकृष्ण प्रवीण होता. आता जरा आश्चर्यकारक आहे. त्याचं उत्तर भागवतात सापडतं. लक्ष्मणा म्हणजे कृष्णाची आपली पुट्टराणी आहे, तिची कथा विलक्षण आहे. थोडक्यात सांगतो मग वाचन जातो. अर्जुनानं द्रौपदी मिळवताना मत्स्य वेध केला, म्हणजे खाली एक प्रतिबिंब बनवून
खाली बघून वर बाण सोडला आणि मत्स्य भेद म्हणजे मत्स्याचा डोळा फोडला. अर्जुनाचा पराक्रम आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यावर वेगळा पराक्रम आता बघायचा आहे जो कृष्णाने केलेला. आणि सांगतोय कोण? लक्ष्मणाने त्याची पत्नी सांगते की माझ्या वडिलांनीच पण लावला होता, अर्जुन हजर होता, अर्जुनानं प्रयत्न केला, अर्जुन अपयशी झाला आणि कृष्ण भगवान यशस्वी झाले. भागवत आपल्याला महाभारतापेक्षा, हरिवंशापेक्षा, कृष्णाच्या कोणत्याही कथेपेक्षा किती वेगळी माहिती देत आहे हे लक्षामध्ये घेण्यासारखं आहे. लक्ष्मण म्हणाली, परंतु छान आहे, तुम्ही उपवर झाले, नववधू होणार उपवर झाले, आणि माझ्या मनात किती बारकाळ बघा, माझ्या मनात सतत विचार यायचा की ती सगळ्यात चंचल आहे, की लक्ष्मी सुद्धा ज्याला शरण गेली आहे तो लक्ष्मीकांत श्रीकृष्ण असेल तरी कसा, जो कोणी असेल तो पती म्हणून आपल्याला मिळेल का, असा विचार माझ्या मनामध्ये यायचा. माझ्या मनामध्ये कृष्णाची रूप गुण कीर्ती भरली होती. माझा पिता, त्याचं नाव आहे बृहत्सेन, त्याला माझी भावना आईच्या मार्फत मी कळवली. तेव्हा तो म्हणाला, जरी श्रीकृष्ण भगवान आपल्या मुलीच्या मनामध्ये असला तरी मी धनुर्विद्येमध्ये प्रवीण कोण असेल त्यालाच माझी मुलगी देणार. आणि म्हणून त्यानं स्वयंवर घोषित केलं. त्या स्वयंवरामध्ये मत्स्य टांगला. आधी सांगतो वाचून दाखवतो. फरक असा की अर्जुनाचा मत्स्य वेध कसा होता, तर तो मत्स्य फिरत होता, तो आच्छादलेला होता, त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडत होतं. ते प्रतिबिंब बघून खाली बघून वर बाण सोडायचा आहे आणि डोळा फोडायचा. हे अर्जुनाने केलं. इथे ते आहेच नव्हे, त्याच्याहून अधिक आहे. इथं धनुर्विद्येत त्या प्रवीण माणसानं खालच्या परातीमध्ये मत्स्याचं प्रतिबिंब बघायचे, पण तो मत्स्य वर टांगलेला नाही. तो मत्स्य कुठं टांगलाय याचा पत्ताच नाही, पण त्याचा प्रतिबिंब मात्र या ठिकाणी पडतोय. तो गोलगोल फिरतोय. कुठला तरी क्षण असा यायला पाहिजे की आपला सुटलेला बाण त्याच्या डोळ्याला पोचला पाहिजे. असाच एक क्षण पकडायला पाहिजे की त्याचं फिरणं, प्रतिबिंब पडणं आणि बाण सुटणं 1, 2, 3 जमायला पाहिजे. वर जर दिसत असेल तर काहीतरी अंदाजी एक चक्र झालं, दुसरं चक्र झालं, तिसरं चक्र झालं, अंदाज येईल की नाही. पण अंदाज व्यक्त करायला तो दिसतोय, दृश्यनाच्या याच्यामध्ये तो दिसतच नाही. आणि म्हणून वर्णन केलंय, माझ्या पित्यानं स्वयंवरामध्ये असा पण लावलाय, तो भेद होता की तुझ्या वेळेला, म्हणजे द्रौपदीला सांगितलं, तुझ्या वेळेला तो मत्स्य केवळ बाहेरून झाकलेला होता, त्याच्या खाली उभं असणाऱ्याला तो दिसत होता, प्रतिबिंब दिसत होतं. पण माझ्या वेळेचा मत्स्य प्रत्यक्ष असा कोठूनही दिसणारा नव्हता. प्रतिबिंब मात्र पाण्यामध्ये पडत होतं आणि न दिसणाऱ्या मत्स्याचं दिसणारं प्रतिबिंब बघून मी आता सांगितलं 1, 2, 3 गाठायचे. अर्जुनानं धनुष्याला प्रत्यंचा चढवली, आपला बाण तयार केला. अर्जुनाच्या आधी कोण कोण आले होते त्याला नावं बघा. कोणी अंबष्ठ नावाचा राजा आला होता, शिशुपाल आला होता, दुर्योधन आला होता, कर्ण आला होता आणि सगळे पराभूत झाले. मग अर्जुन आला आणि अर्जुनानंही प्रयत्न केला. मत्स्याचं प्रतिबिंब पाण्यात बघून तो मत्स्य कुठं असावा याचा अंदाज घेतला आणि अर्जुनानं सावधपणे बाण सोडला, पण तो बाण मात्र मत्स्याला स्पर्श करून गेला, मत्स्याचा भेद झाला नाही. अर्जुन इतका मोठा धनुर्धर आहे, पण कृष्ण भगवान दशांगुळे उरला त्याप्रमाणे त्याच्यावर निश्चितपणे आहे. आणि कृष्णानं काय केलं, कृष्णानं मात्र सहजगत्या दोरी चढवली,
धनुष्यावर बाण चढवला. एकदाच पाण्यातल्या मत्स्याच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं आणि तो मत्स्य कुठं असेल याचा अंदाज घेतला आणि बाण सोडला. तिथं जरा त्यावेळच्या भाषेमध्ये लिहिलंय, सूर्य जेव्हा अभिजित नक्षत्रामध्ये स्थिर होता त्यावेळेला. आता हे काय हे आपल्याला फारसं कळत नाही, कारण त्याला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पाहिजे. सूर्य अभिजित नक्षत्रात स्थिर असताना, हे काही समजत नाही, मी साधं बोलतोय, 1 2 3 ते जुळलं पाहिजे बरोबर. तो फिरतोय कुठंतरी, त्याचा अंदाज आला पाहिजे, बाण सुटला पाहिजे, ती दिशा त्या बाणाला मिळाली पाहिजे. दिसत नाही आहे कुठे बाण, तो त्या बाणाने ठरवायचं एका सोडल्यानंतर, आणि तो क्षण पकडला पाहिजे. सूर्य अभिजित नक्षत्र काय याचा विचार तुम्ही करा, पण इथं असं म्हटलंय. आणि मग पुढे म्हणतंय, सूर्य अभिजित नक्षत्र स्थिर असताना बाणानं त्या मत्स्याचा वेध घेतला, त्याला खाली पाडलं. आता मत्स्य पडू दे नाही तर त्याचा डोळा फुटू दे, जो काही पण असेल तो, तर तो मत्स्य तर दिसत नव्हता ना. परिणामी देवांनाही आश्चर्य वाटलं. असा पराक्रम कधी देवानेही केला नव्हता. तो देवांचा देव असणारे विष्णूनं, भगवंतानं, श्रीकृष्णाने केला. देवही बेहोश झाले, दुर्दुभी वाजू लागल्या, जय जयकार झाला. आणि लक्ष्मणा हिनं कृष्णाच्या गळ्यात वरमाला घातली. असं अगदी वेगळे कथानक या ठिकाणी भागवतकार सांगतात. आणि मग लेले मॅडम काय बोलल्या ते आपल्या लक्षामध्ये येतं, की भगवंत म्हणाले, तुला जेवढं काम सांगितले तेवढं कर, बाकीचं मी बघतो काय करायचं. ध्यानातील आपल्या की श्रीकृष्ण शेवटी श्रीकृष्ण आहे. तो 8वा अवतार नव्हे, तो पूर्णावतार आहे, तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. तो तसाच आहे, त्याच्या पलीकडे अलीकडे कोणी नाही. हे लक्ष्मणाच्या कथेतून सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं. आता हे सगळं बोललं गेलं, हे रुक्मिणी काय, कृष्णाच्या रक्तदाण्या काय, या सगळ्यांचं यादवांच्या बाजूने बायकांचं बोललं गेलं. आता असे यादव कन्या असायला पाहिजे की ती माहेरची यादव आहे आणि सासरची पांडव आहे. अशी कोण तुम्हाला माहिती आहे? ती म्हणजे सुभद्रा. आणि त्या सुभद्रेचं कथानक व्यासांनी स्पष्टपणे एका अध्यायामध्ये मांडलेलं आहे. आता आपलं मराठी माणसांचं काय झालंय, तर सौभद्र ही जी कथा आहे, सुभद्रा हरणाची जी कथा आहे, ते सामान्यपणे माझ्या पिढीला तर आहेच, पण माझ्या पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा, ते 50च्या घराच्या मंडळी असते त्यांना सुद्धा सौभद्र नाटक बघून बघून, कारण ते अत्यंत लोकप्रिय आहे, सुभद्रेची कथा इतकी माहिती आहे की नातेवाईकाची आपल्याला माहिती असणार नाही इतकी सुभद्रेच्या कथेची माहिती. मी उदाहरण तुम्हाला सांगतो. तो अर्जुन जो होता त्याने कृष्णाच्या सांगण्यावरून संन्यास घेतला, पण त्रिदंडी संन्यास घेतला, जे कायमचा नव्हे, जो मोडता तसा संन्यास घेतला. तो संन्यास होऊन बलराम दादाने आपल्या महालात आणला. जेवायला पंक्तीमध्ये बसला, यती संन्यासी. एवढ्यात वाढायला सुभद्रा आली आणि सुभद्रेला बघून आमच्या यती महाराजांचं मन इतकं चढलं, कारण मुळात ते अर्जुनच होते. ते काय केलं त्यांनी, लिंबू घेतलं आणि दुधामध्ये पिळायला सुरुवात केली. हे सौभद्र नाटकात सुंदर पदातून आपल्याला माहिती आहे की दूध लिंबू पिळले. आणि काय, अंक्याचा घास घेतला, टंक्याचा घास घेतला. नाटककारात अण्णासाहेब किर्लोस्कर, नाटक आहे सौभद्र. बालगंधर्वांसारखं मी ते गाजवलेलं आहे, पुढेही गाजलेलं आहे. आणि सौभद्राची कथा मी आता म्हटल्याप्रमाणे घरातल्या मुलीची कथा माहिती असावी इतकी सुभद्रेची कथा आपल्याला माहिती आहे. आणि आता प्रश्न असा आहे की ती कथा व्यासांना एका परिच्छेदामध्ये सांगायची, 5-6 संस्कृत श्लोकांच्या मध्ये सांगायचे. संक्षेपाची आकृती असायला पाहिजे आणि काहीतरी नवं द्यायला पाहिजे. ते नवं पण त्यांनी दिलंय की असं की अर्जुन तीर्थयात्रेच्या निमित्तानं सगळ्या तीर्थयात्रांना भटकत असताना
प्रभास तीर्थी आला. आता यादवांच्या घराण्याच्या प्रभास तीर्थाला मोठं महत्वाचं स्थान आहे, द्वारकेजवळ आहे. त्या प्रभास तीर्थी आला आणि तिथं त्याला बातमी कळली की जी कृष्ण बलरामाची बहीण सुभद्रा आहे ती दुर्योधनाला द्यायची आहे, असं बलरामाने निर्णय घेतलाय. आता किती राग येईल मला सांगा. दुर्योधनाला अर्जुन रागवला. आता नाटकाचे रंगवलं इथे सांगितलंय अर्जुनावर पहिला राग आला कृष्णाचा. ती दुर्योधनाला द्यायची भाषा होती आहे आणि कृष्णा असं वाटलं नाही का अर्जुनाला बातमी कळवावी, जरा बाबा हस्तक्षेप करू वगैरे. त्या मित्र मित्र म्हणून काय कर्तव्य आहे की नाही असं रंगवलं. इथे त्याचं ओळखलंय. कृष्णाबद्दल रागही व्यक्त केला असेल. मग कृष्णानं अर्जुनाला बोलावून घेतलं. सुदैवानं तेवढ्यात पावसाळा आला आणि पावसाळा आल्यामुळं त्यावेळेस कोणते ज्योतिष महाराज होते त्यांनी सांगितलंय लग्नाचा मुहूर्तच नाही, पावसाळ्यानंतर बघू. अर्जुनाच्या पथ्यावर पडलं. अर्जुनाने यतिवेश घेतला कृष्णाच्या सांगण्यावरून आणि चक्क कृष्ण बलरामाच्या विनंतीवरून द्वारकेमध्येच 4 महिने मुक्काम ठेवला. आणि कृष्ण बलरामानं त्यावेळेच्या भोळे भाबडेपणानं त्याची सेवा करण्यासाठी सगळी मंडळी येत होती, त्यामध्ये सुभद्रा पण येत होती. आता अधिक काही बोलायला नको. असे की अर्जुन महाराज आमचे यती होऊन त्या ठिकाणी बसले. 4 महिन्याचा मुक्काम झाला आणि मग सहजचपणे सुभद्रेनं हा यती असला तरी कोण आहे ओळखलं. अर्जुनाची गुणकीर्ती माहिती होती आणि ती अर्जुनाच्या प्रेमात पडली. अर्जुनही सुभद्रेच्या प्रेमात पडला. आता मध्ये सांगितलेलं अण्णासाहेब किर्लोस्करांचं सौभाग्य आठवा. दुधामध्ये लिंबू पिळणं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आता न माहिती असणारी सौभाग्य नाटकाची गोष्ट असेल की अर्जुनानं सुभद्रेचं हरण केलं. पण इथं भागवतकार सांगतायत रुक्मिणी हरणासारखाच प्रसंग घडला. ते नवं आहे, नाटकात नाही. रुक्मिणी हरणासारखा प्रसंग घडला म्हणजे काय, या 4 महिन्यामध्ये लग्न अजून लांब आहे, पण एका कुठल्या तरी मुहूर्तावर देव यात्रा म्हणून सुभद्रा आणि घरातल्या स्त्रिया कुठल्या तरी देवीच्या दर्शनाला त्या देवाच्या दर्शनाला बाहेर पडणार आहे. द्वारकेतून बाहेर पडलं की राजकन्येला मिळणारं संरक्षण कमी होतं, हे नीट लक्षामध्ये घ्या. खुद्द राजधानीमध्ये तिला मिळणारं संरक्षण आणि देवयात्रेमध्ये मिळणारं संरक्षण तिथं अमर्याद असतं आणि तिथं मर्यादित असतं. त्याचा बरोबर फायदा अर्जुनाने घेतला आणि सुभद्रेचं हरण केलं. हेच सुभद्रा स्वयंवर आहे. एवढी कथा भागवतकार आपल्याला सांगतात. आता भागवती प्रकरण जेव्हा जेव्हा कीर्तनातून आपण ऐकतो तेव्हा हरदास यात आणखीन एक युक्ती करतात. भागवतात नाही आहे, पण हरदास जे करतात ते मोठे छान आहे. कृष्णानं अर्जुन सुभद्रेला सांगितलं की रथ बाहेर पडेपर्यंत अर्जुनानं रथ चालवायचा नाही. खरं तर त्यानं हरण केलं, पण अर्जुनानं रथ चालवायचा नाही. अर्जुनानं मागं बसायचं आणि सुभद्रेनं रथ चालवायचा. आणि सुभद्रेनं रथ चालवला. लोकांच्या देखत सुभद्रेनं अर्जुनाचं हरण केलं लोकांच्या देखत. आणि पुढे बलरामाला शांत करताना कृष्णाला तेच उपयोगी पडलं. बलराम दादा म्हणायला लागले, कृष्णा काय वाटतं का तुला, अरे आपण यादव आहोत, तो ते पांडव आहेत, कोणीतरी पांडव येतो यादवांची मुलगी घेऊन जातो, त्या राग मी आला की नाही तुला. कृष्ण म्हणाला राग आला मला, पण करणार काय. म्हणजे काय झालं, अहो अर्जुनानं सुभद्रेला नेलंच नाही, सुभद्रेनं अर्जुनाला नेलं. तू बघितलं नाहीत का रथ कोण चालवत होतं. लक्षात आलं. हरदासा रंगवलेली कथा नक्कीच रोचक आहे आणि व्यासांच्या भागवतात त्यांनी घातलेली भर आहे, पण ही मूळ भागवतात नाही, हे आपण जाता जाता लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा तऱ्हेनं या फक्त राण्या दोन्ही बाजूच्या यादव आणि आपले कौरव म्हणजे पांडव हे रंगले. आता आज दशमस्कंद पुरा होण्याची शक्यता आहे. तर 5-7 मिनिटं आपण जास्त घेऊन सुद्धा तर पुरा करू. पुढच्या शनिवारी आपण एकादशी स्कंदाकडे जाऊ शकतो. 2 गोष्टी सांगायच्या.
एक तुम्हाला मला भस्मासुराची कथा माहिती आहे आणि त्या भस्मासुराच्या कथेमध्ये मोहिनी म्हणून विष्णूने रूप घेतलं असंही सांगितलं जातं. आपल्याला गणपतीने शंकराला कशा प्रकारे फसवलं, महाबळेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, ही पण कथा माहिती आहे. आता एक वेगळी कथा भागवतातून आपल्याला दिसते, त्यामध्ये सुद्धा बटू आहे वामनावतारासारखा, आणि त्याने काही वेगळा पराक्रम केला. कुणाच्या बाबतीत केलाय तर कथा आहे भस्मासुराची. पण भस्मासूर तो हा दिसत नाहीये. जो भस्मासूर आपण म्हणतो, बोलली अन्य काही म्हणतो, तर ही कथा माहिती आपल्याला ती काहीतरी फरक आहे. कारण नावापासून सुरुवात आहे. इथे त्याचं नाव भस्मासूर नाही आहे, इथे त्याचं नाव वृत्रासूर आहे. आता वृत्रासूर म्हटलं, सॉरी, वृत्रासूर आहे. वृत्रासूर ना, वृत्रासुरात 3 विमान, त्यांचा नाश करणारा, कार्तिकी पौर्णिमा आठवते ना बघा, तो वृत्रासूर वेगळा. मी वृकासूर म्हणतो, वृक म्हणजे लांडगा, वृकासूर. आता हा वृकासूर होता, हा स्वभावाने सुद्धा दुष्ट होता, आणि म्हणून त्याने नारद मुनीने एकदा प्रश्न विचारला. स्वभाव दुष्ट, प्रश्न विचारला नारद मुनींना. काय प्रश्न विचारला बरं? तर त्याने विचारलं, बरं गंमत वाटते मला, त्या वृकासुराच्या वडिलांचं नाव सुद्धा भागवतकार सांगतायत. ते महाभारतानंतर लिहिलेलं आहे. भागवत महाभारतानंतरच आहे ना. त्यामुळे महाभारतातला जो शकुनी होता, गांधार नरेश, गांधारीचा भाऊ, त्याचा मुलगा आहे का माहिती नाही, पण इथे या वृकासुराच्या वडिलांचं नाव शकुनी दिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की त्या शकुनीचा मुलगा असेल म्हणून, पण शकुनी नावाबरोबर काय येते तुम्हाला माहिती आहे. शकुनीचा मुलगा हा लांडग्यासारखा वृकासूर असलाच पाहिजे, तसा तो आहे. आणि त्याने विचारलं छदमीपणानं, जे तुम्हाला मला माहिती आहे, पण नारदांना छदमीपणाने विचारलं, ते बघा सगळ्यात चटकन प्रसन्न होणारा देव कोण? प्रश्न नारदांना विचारतो कोण? वृकासूर. सगळ्यात चटकन प्रसन्न होणारा देव, 3 देवांच्या पैकी ब्रह्मा, विष्णू, महेश. आता उत्तर तुम्हालाही मला माहिती आहे. नारदांनी उत्तर दिलं, अरे बाबा, ब्रह्मदेवाची तपश्चर्या करणंच कठीण आहे. मी तुम्हाला सहज विचारतो, सबंध भारतामध्ये ब्रह्मदेवाची देवळे किती आहेत असं तुम्हाला वाटतं? किती आहे? हा, एकच आहे, किंवा कोणी म्हटलं तर 10च्या आत आहे, बोटावर मोडण्यासारखी आहे. एकच अतिशय प्रसिद्ध आहे. का बरं ब्रह्मदेवाची देवळच नाहीत आपल्याकडे? तरी आपण विचार केला याचा. याचं कारण, ब्रह्मदेवाची तपश्चर्या करताना आधी 4 वेद पाठ केले पाहिजे. वेदशास्त्र संपन्न 12 वर्ष व्हायला पाहिजे प्रथम. तेवढ्याने पुरणार नाही. सामवेद नीट आला पाहिजे, तेवढ्याने पुरणार नाही. आरण्यक कळली पाहिजे, तेवढ्याने पुरणार नाही. उपनिषद समजली पाहिजे, तेवढ्याने पुरणार नाही. वेदांत म्हणजे शांकर वेदांत सुद्धा आपल्याला कळला पाहिजे, वगैरे वगैरे. थोडक्यात सगळ्या आपल्या संस्कृतीतल्या धर्मग्रंथापैकी 40 ते 50% धर्मग्रंथ आधी आले पाहिजे. निम्म आयुष्य गेलं आणि मग तपश्चर्याला बसायचं. पण तपश्चर्यात खंड नाही. 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष. आपण 12 वर्षाला तप म्हणतो. हे तप 12 वर्ष करावंच लागतं, 12च्या पटीत. मग तो ब्रह्मदेव प्रसन्न होणार. तर विष्णू कसा प्रसन्न होणार? तर विष्णू अत्यंत हुशार आहे. त्याला गजेंद्रही कळतो, शबरीही कळते, द्रौपदीही कळते, आणि कोण खोटी भक्ती करतोय तेही कळतं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, गणिताचा पेपर आणि त्यात अधिक कठीण गणिताचा पेपर, त्याच्या वाटेला जा कशाला. म्हणून आपलं विष्णूच्या भक्ती करणं फार कठीण आहे. सोपं काय आहे? सोपं आहे शंकराची भक्ती करणं. आणि म्हणून बघा, देव सोडाच दानव सुद्धा शंकराची भक्ती करतात. रावणापासून सुरुवात होतं. रावण पंडित होते सोडून द्या, पण रावणापासून सुरुवात झाली आहे. तसं वृकासुराला कळलं
की सगळ्यात सोपा कोण? शंकर. आणि त्या वृकासुरानं नारदांना विचारलं त्यांनी काही माहिती नाही आहे, पण त्यानं तपश्चर्याचा एक असा भाग काढला की त्यांनी यज्ञकुंड पेटवलं आणि आपल्या शरीराचा एक एक भाग तुकडा तोडून काढून अग्नीमध्ये अर्पण करायला सुरुवात केली. म्हणजे प्रथम इथलं मांस, नंतर इथलं मांस, नंतर तिथलं मांस. त्याला शब्द वापरलाय शरीरांश दान. शरीराचा अंश तोडून दान करणं. हे बहुतेक नारदांनी सांगितलं का त्याला कळलं. हे सगळ्यात कठीण आहे. जरा शिबी राजाची कथा आठवा बघू. कपोत, बहिरी ससाणा, कबुतराच्या वजनाचं मांडीचं मांस काढून देणं, या सोपी गोष्ट आहे. आणि त्याने काय सुरुवात केली? शंकराची भक्ती म्हणजे काय? यज्ञकुंडामध्ये शंकराचं नाव घेऊन शरीर अंश दानाला सुरुवात. आता तुमच्या माझ्या मनात शंका येईल की एवढी सहनशीलता त्याच्याकडे कुठून आली? शक्य काय? असुर शब्दाचा शब्दशः अर्थ घ्या. असुर शब्दाचा आपण अर्थ सुर आणि असुर असा घेतो, तसा संस्कृतमध्ये नाही. सुर शब्द नंतर निर्माण झालाय, मुळात तो नाहीच. मुळामध्ये असु हा शब्द आहे, त्याचा अर्थ शक्ती. असु त्या शब्दाचा अर्थ शक्ती. ती ज्याच्यापाशी आहे, र म्हणजे आहे, तो असुर. आपण राईट त्याला ER जोडून रायटर असं म्हणतो, तसा आहे. आणि असुर हा मूळ शब्द आहे, त्याचा अर्थ आहे शक्तिमान. सगळे राक्षस शक्तिमान होते. मग विचार असा मनामध्ये आला की असुर असुर आहेत, तर देवाना काहीतरी नाव काढलं पाहिजे. मग असुर शब्दामधला जो होता तो कुणाला तरी असं वाटलं नकारार्थी आहे. मुळात तो नकारार्थी नाही, तो असु शब्द आहे. अनय किंवा अन्याय असा नाही आहे, तो असुतला आहे. पण वाटलं कोणाला तरी हे नकारार्थी असावं, नकारार्थी काढून टाकलं, उरलं काय? सुर. म्हणून आपण जेव्हा सुरासुर म्हणतो तेव्हा कोणीतरी वैयाकरणानं व्याकरणकारानं दिली, कोणत्या काळात माहिती नाही, की देणगी आहे. सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. हा विषय का निघाला? तर जो शक्तिमान असतो, जो शक्तिमान असतो, मुळात बळकट असतो, त्याच्याजवळ सहनशीलता असण्याची शक्यता आहे. म्हणून तो शरीरांश दान करू शकला. आणि हुशार आहे, थांबत थांबत त्याने केलं असेल. शंकर भगवान आले पाहिजे आणि शेवटचा क्षण आला, मस्तक तोडायचं आणि टाकायचं, संपलं. समर्पण. तो क्षण आला, भोळे शंकर धावत धावत आले, त्याला थांबवलं, म्हणाले अरे मस्तक दान करू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. आता भागवतात एवढंच म्हटलंय की त्यानं वर मागून घेतला. काय बरं? मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचं भस्म व्हायला पाहिजे. भागवतात एवढंच आहे. पण आपल्या हरदासाने जरा वाढवलंय, तेही तुम्हाला सांगतो. हरदासाने वाढवलंय की अगोदर शंकरी देवता काय आहे नीट लक्षात घ्या. त्याला अंगाला लावायला, कपाळाला लावायला स्मशानात असल्यामुळं आवडत काय असेल तर चिताभस्म. आता रोज स्मशानामध्ये चिता पेटणाऱ्याची खात्री काय? रोज कशावर चिता पेटणार? तर हरदास म्हणतात हा जो भस्मासूर किंवा इतका वृत्तासूर होता, त्यानं देवाला एक संधी दिली, देवाला गंमत सांगितली. काय बरं? तुम्हाला रोज चित्ता भस्म लागतं ना, मग कशाला काळजी करताय? माझ्यावर काम सोपवा की, मी कुणाच तर डोक्यावर हात ठेवतो, आपोआप त्याचं भस्म होत आहे, तुम्हाला आणून देतो, असं हरदास सांगतात. आणि पटणार आहे. इथं भागवतात मात्र ते नाही. शंकर प्रसन्न झाले, वर देऊन टाकला. आणि आता लांडगाच असणारा काय करणार बघा. स्वच्छ सांगितलंय, पहिल्यांदाच वृत्रासुराच्या मनात पाप आलं. काय? पार्वतीच आपली पत्नी व्हावी आणि त्यासाठी शंकर मृत्युमुखी पडले पाहिजे म्हणून हा वृत्रासूर शंकराच्या डोक्यावरच हात ठेवायला निघाला. किती भोळे असावे त्याचा मला सांगा. पहिलाच घास.
आणि मग नेहमीप्रमाणे शंकर भगवान आपले अडचणीत सापडले. ब्रह्मदेव काय करू शकणार नाही, इंद्र तर काय बोलायलाच नको, वरूनही उपस्थित नाही, मग करणार काय. वर्णन छान केलंय आणि तिथे मला गीता डोकावताना दिसतंय. शंकर भगवान धावत धावत कैलास सोडून वैकुंठ लोकाकडे गेले आणि एक शब्द व्यासाने वापरलाय, वैकुंठ लोक हे त्रिगुणातीत आहे. मी जो गीता आणि भागवता संबंध जोडू इच्छितो तो आहे बघा. वैकुंठ लोक काय आहे, त्रिगुणातीत आहे, म्हणजे सत्व रज आणि तम याच्या पलीकडचे. आणि इंद्रही घ्या विकारी, ब्रह्मदेवही घ्या विकारी, शंकरही घ्या विकारी. विकार ज्याला आपण म्हणतो, वासना ज्याला म्हणतो, रज तम म्हणतो, ते कुणालाही चुकलेलं नाही. चुकले फक्त एकाला, आणि त्याचं नाव आहे श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण, म्हणून तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. व्यास किती बरोबर सांगतात. तर मी बोलतो ते माझं नाही बोलत आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. शंकर तमोगुणाच्या म्हणजे अंधकारमय विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या वैकुंठात गेले. इथले शब्द वाचतो. शंकर तमोगुणाचा अंधार ओलांडून पलीकडे असणाऱ्या वैकुंठ लोकांमध्ये गेले. गीता आणि भागवतात काय साम्य आहे ते तुमच्या लक्षात येईल, पण भागवत गीतेनंतर येईल. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर वैकुंठाकडे गेले. वैकुंठाकडे जाऊन विष्णूला विनंती केली. विष्णू म्हणाले, ठीक आहे तुला तुझी मी सुटका करतो, पण अरे सोपं काम नाहीये, म्हणजे समोरासमोर द्वंद्व युद्ध करून भस्मासुराला मारणं काही बरोबर नाही. युक्ती करूया. तर विष्णू आणि त्यात कृष्ण यांना जन्मी कावा आपला मराठी माणसांचा आहे ना, तो फार चांगला, फार पहिल्याचा त्यांच्याकडेच आपण घेतला जन्मी कावा. मराठी माणसाने काय करावं, त्यानं काय युक्ती आहे बघा. विष्णू भगवान म्हणाले मी करतो बरोबर. आणि हा वृकासूर नाही सॉरी हा वृकासूर शंकर भगवान जेव्हा विष्णू लोकाकडे धावत निघाले, तर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी तोही धावत निघाला. शंकर भगवान विष्णूच्या मागे लपले. वृकासूर मात्र धावता धावता धापा टाकायला लागला. आणि धापा टाकताना त्यासमोर बरोबर वामन रूपात, बटू रूपात हातात कमंडलू घेऊन विष्णू महाराज, विष्णू भगवान उभे राहिले. आणि गोड भाषेत बटू, लहान मुलगा, लहान मुलाचं बोलणं विषय असतं ना, लहान मुलगा बटू कमंडलू मध्ये छान गंगाजल घेऊन वृकासुरासमोर आले आणि म्हणाले, काका फार दमलेले दिसता हो, किती धावताय, कुणाच्या मागे लागलाय एवढे, असं करा जरा मध्ये पाणी प्या, विश्रांती घ्या आणि मग जावा ना. आता किती माणसाला बरं वाटेल मला सांगा. वृकासूर बसला, गंगाजल घेतलं, तोंडावर पाणी मारलं असेल, बरं वाटलं, आणि मग म्हणाला तो कोण शंकर आहे ना, त्याच्या मागे मी धावत चाललो. का बरं शंकराच्या मागे का धावत चाललाय, आता चौकशी सुरू केली. आधी काय असतं, त्याला पोट पूजा करायला पाहिजे, मग माणसं बोलतात. तर पोट पूजेनंतर विचार सुरुवात केली, का शंकराच्या मागे लागलाय तुम्ही. तर वृकासुराने सांगायला सुरुवात केली, शंकराच्या मागे लागलं म्हणजे शंकराने मला वरदान दिलं भस्म करण्याचं, मी भस्म करायचं ठरवलं. त्यांनी सांगितलं नाही शंकराच्या डोक्यावरच मी, आणि भस्म करायचं ठरवलं. शंकराला आवडलं नाही, शंकर परत सुटलं, मी त्यांच्या पाठोपाठ चाललोय. बटू म्हणाला, काय सांगताय काय, शंकराने तुम्हाला असं वरदान दिलं, तुम्ही कोणाच्या डोक्यावर हातल्यानंतर त्याचं भस्म होईल. माझा विश्वासच नाही, कारण शंकरापाशी एवढी शक्तीच नाही. आणि इथं भागवतकारांनी त्या बटूच्या तोंडी चक्क शंकराची निंदा घातली. भागवतकारांनी बटूच्या म्हणजे विष्णूच्या तोंडी शंकराची निंदा घातली. पण आपल्याकडे एक सोय आहे, निंदा घातली तर निंदेची स्तुती होते. पण निंदा असताना मला इकडे आश्चर्य वाटलं, काय निंदा आहे बघा. तुम्हा सगळ्यांना आठवतंय, आपण सविस्तरपणे ते बघितलंय, ते म्हणजे दक्ष प्रजापती. त्या दक्ष प्रजापतीची मुलगी म्हणजे पार्वती, जिचं नाव आहे सती. त्या सतीनं अग्निकुंडामध्ये उडी घेतली. का, शंकर भगवानाचा
म्हणजे आपल्या नवऱ्याचा म्हणजे जावयाचा सासऱ्यानं अपमान केला म्हणून सती अग्निकुंडामध्ये जळाली नाही, तेव्हा शंकर भगवान तिथे आले. दक्ष प्रजापतीचा यज्ञ त्यांनी उधळून लावला, सतीचा देह खांद्यावर घेतला आणि भारतभर फिरू लागले. ज्याच्यातून गुवाहाटीची कामाख्या देवीची कथा जन्मास आली की अन्य कथा जन्मास आल्या, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, आठवतंय, आपण सविस्तर बघितलं. आता त्याच्याकडं वेगळ्या नजरेने बघा, इतकंच आपल्याला माहिती आहे. पण आता भागवतकार व्यास वेगळ्या नजरेने सांगतात. आपल्याला माहिती आहे की कोण कोणावर रागावलं, जावई दक्ष प्रजापतीवर रागवला, बरोबर आहे. तुझी मुलगी माझी पत्नी यज्ञकुंडात उडी मारते आणि तो गप्प बसतोस बाप म्हणून, काय बरोबर आहे का? राग येणे साहजिक आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण दुसरी बाजू अशी की यज्ञकुंड उद्ध्वस्त केला म्हणून प्रजापती दक्षाला राग आला. यज्ञकुंड उद्ध्वस्त केला ही गोष्ट सोडून द्या, पण यज्ञकुंड उद्ध्वस्त केला, पुण्य मी मिळवत होतो त्याच्यामध्ये आला कोण? शंकर भगवान. म्हणून म्हणे दक्ष प्रजापतीनं शंकराला शाप दिला की तुझं सगळं सैन्य वेताळ पिशाच यांचंच असेल, असं भागवतकर आपल्याला सांगतात. आता निंदे स्तुती कशी बघा, वेताळ पिशाच या ज्या भूत योनी आहेत त्यांना तुम्ही मी कमी समजतो, पण शंकराचा भक्त म्हणून, नीट ऐका, शंकराचा भक्त म्हणून ते शंकराच्या सैन्यामध्ये गण या नावानं ओळखले जातात. आणि त्या गणांचा पती असणारा तुमचा माझा गणपती आहे. इतिहासात खोलात गेल्यानंतर कोणत्या वेळी या गोष्टी लक्षात येतात ते ध्यानामध्ये घ्या. पण दुसऱ्या अंगाने बघायचं झालं तर पिशाच आणि वेताळांचा प्रमुख म्हणजे काय चांगला का? माणसांच्या दृष्टीने विचार करायचा तर म्हणून बटू म्हणतोय, अहो कोण शंकर? त्यानं तुम्हाला वरदान केलं. अहो त्या शंकराला दक्ष प्रजापतीने शाप दिलेला आहे. कोण त्याचं सैन्य? वेताळ आणि पिशाच. त्याच्यापाशी एवढी शक्तीच कुठून येणार ते दुसऱ्याला वरदान द्यावं? काय वरदान द्यावं? डोक्याला हात ठेवल्यानंतर भस्म होईल. माझा काही या गोष्टीवर विश्वास नाही. वृत्तासुर म्हणाला बरोबर आहे, अजून मी परीक्षा घेतली नाही. कुठं परीक्षा घेतली? शंकराच्या मागे धावत होता ना. मग म्हणाला असं करा, आपण सोपं काम करूया, माझा तर काय विश्वासच नाही, तुमचाही नाही, मग आपण अशी परीक्षा घेऊया की तुम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवून बघा बघू. खात्री आहे हो आपल्याला शंकराचं वरदान खरं नाहीच मिळेल. काय आजपर्यंत खात्री पटली आहे का? परत सुटला शंकर. सोपा मार्ग आहे, आपण परीक्षा घेऊया, तुमच्या डोक्यावर हात ठेवा, मग काय होईल बरं? मी काय काय तुम्ही भस्म वगैरे होणार नाही. मग शंकराच्या मागे धावत जाताना मनामध्ये कुंडाळ झाला की मला खोटं वरदान का दिलंस? शंकराला प्रश्न काय विचारायचा बघा, देवाचा देव म्हणतो सण खोटं वरदान देतोस, कुठे माझं भस्म झालं? ते होणारच आहे. एकदम तर्कशुद्ध आहे. बटूचं बोलणं बालागती सुभाषचंद्र राहिलं एकदम पटलं. आणि मग त्या महाराजांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि तुला काय झालं असेल हे तुमच्या लक्षामध्ये आलं. अशी वृत्तासुराची कथा भागवतामध्ये प्रथम येते. हा अध्याय आहे 88वा आणि 89 आणि 90 अध्यायाच्या मध्येनं आपण फक्त एवढंच लक्षामध्ये घ्यायचं की कृष्ण भगवान दशम स्कंध संबंध त्याचा, जसं हरिवंश म्हणून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आहे, त्या पद्धतीनं कृष्णाच्या जन्मापासून निर्वाणापर्यंत आणि निर्वाणापासून अखेर त्याच्या पुत्र पौत्रापर्यंत आपल्याकडे इतिहासामध्ये नोंद आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, थोडा मला आता रस आहे म्हणून माझ्याकडे व्हॉट्सअपवर येणाऱ्या गोष्टी जपून ठेवतो तशा ठेवल्या की इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकामध्ये, नीट ऐका, इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकामध्ये मोहम्मद कासिम सकट अरबांनी आपल्यावर हल्ला करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याकडे जे जे राजे झाले म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असतील आपल्याला माहिती आहे,
इसवी सन पूर्व आपण बघायचे अलेक्झांडरच्या कालखंडात तर चंद्रगुप्त मौर्य, बिंबिसार, अशोक हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला जो इतिहास मी माझ्या बालपणी म्हणतो शिकवला गेला स्वातंत्र्यानंतर, त्याच्यामध्ये दुर्दैवानं आम्हाला मोगलांचाच इतिहास जास्त शिकवला गेला, इंग्रजांचा शिकवला गेला, डलहौसीचेच गोडवे गायले गेले, अकबराचंच कौतुक केलं गेलं आणि दक्षिणेमध्ये तर चोळ राजे किंवा चोळ राजे होते दक्षिणेत, सबंध दक्षिण विंध्य पर्वताच्या खाली. त्यांचं साम्राज्य 1100 वर्ष होतं. 1100. त्याच्यामध्ये ज्ञात इतिहास 600 वर्षाचा आहे. तो इतिहास जगाला मान्य आहे. राजे कोण, पराक्रम काय, काय केलं हे इतिहास, पुरावे, उत्खनन यानं माहिती असणारं 600 वर्षाचा इतिहास आहे. 600 वर्ष असो काय 1100 वर्ष असो, जगातलं एकमेव दक्षिणेतलं साम्राज्य आहे की जगात तेवढं दीर्घकाळ चाललेलं साम्राज्य दुसरं नाही. आणि त्या चोळ राजांचं नाव मला माझ्यापुरतं बोलतो म्हणजे चुकणार नाही. मला इतिहासाची आवड पण आहे, इतिहासाचा अभ्यास पण मी केलाय संत साहित्यासारखा. कुठेही मला चोळ राजे माझ्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासात कॉलेजमध्ये सुद्धा भेटलेले नाही. मोगलांचे सगळे आम्हाला बादशाह माहिती आहे. वेड्यासारखे माणसं त्यांना राष्ट्र निर्माते म्हणतात. मोगलांना जे आक्रांत आहे, जे आक्रमक आहे, ज्याने आमची 12,000हून अधिक देवळं फोडली, ते म्हणे राष्ट्र निर्माते. मग विचार मनात येतो की चंद्रगुप्त मौर्याच्या आधी कोणी राजे आमच्याकडे झाले का झालेच नाहीत. मग मी व्हॉट्सअपवर 2 याद्या माझ्याकडे आल्या, पेटून गेल्या आहेत. अगदी राजाचं नाव आणि त्याचा कालखंड आणि 2 वंशावळी आहेत. कोणकोणत्या आहेत बरं? एक राजा परीक्षिती, हस्तिनापूर दिल्ली. त्या हस्तिनापुराच्या कौरव पांडव वंशाच्या इसवी सनोत्तर 500 पर्यंत कोण कोण राजे झाले त्याची इतिहासात नोंद असणारे राजे आणि त्यांचा कालखंड माझ्याकडे आहे. आणि दुसरे कोण बरं हे जरा इतिहास लक्षामध्ये घ्या. दक्षिण जरा सोडा, काही इलाज नाही त्याला काही. उत्तरेमध्ये 2च मराठी शब्द आपल्या गाद्या या प्रसिद्ध आहेत. एक मथुरा आणि हस्तिनापूर म्हणजे दिल्ली. तर मथुरेवर कोण राजा होता? माझं बोललो की नाही आठवत त्यांना, आता मी तुम्हाला सांगणार आहे. व्रज नावाचा, व्रज हा युधिष्ठिरानंच बसवलेला मथुरेचा राजा आहे. युधिष्ठिरानं सर्व पांडवांनी द्रौपदी सकट स्वर्गात गमन करायचं ठरवलं असताना हस्तिनापुराच्या गादीवर परीक्षितीला बसवलं आणि द्वारका बुडाली तेव्हा अर्जुन गेला होता. अर्जुनानं ज्याप्रमाणे यादव स्त्रियांना बरोबर आणून त्यांनी सुव्यवस्था लावली, तसं तिथं सगळ्यात लहान मुलगा शिल्लक होता अनिरुद्धाच्या वंशातला, त्याचं नाव व्रज. त्या व्रजला तुम्ही त्याचं नाव वज्र नाभई म्हणता, ते इतिहासातलं नाव आहे. त्याला मथुरेची गादी दिली. मथुरेची गादी कुणाची होती? यादवांची. मी मगध म्हणत नाहीये, मी जरासंध बोलत नाहीये, मी मथुरा बोलतो. तर मथुरेची गादी ही व्रजनाभची झाली आणि त्याच्या वंशामध्ये कोण कोण निर्माण झाले याचीही यादी माझ्याकडे आहे. आता हे जरा मी जादा बोललो. आता भागवतातलं तुम्हाला सांगतो. भागवतकारांनी चक्क या ठिकाणी 90व्या अध्यायामध्ये 7 पिढ्यामध्ये कृष्णाचे वंशज कोण हे लिहून ठेवलंय. 7 पिढ्याच का? तर तुम्हाला माहिती आहे सामान्यपणे ज्याला आपण वंशदाय म्हणतो, डीएनए म्हणतो, हे सगळे शब्द आजचे आहेत. हे 7 पिढ्यापर्यंत चालतात, टिकतात, असतात, यात शंका नाही. एखादा मुलगा आपल्या काकासारखा वागतो,
एखादा मुलगा आपल्या चुलत आजोबांसारखा वागतो का? तसंच आहे. तर 7 पिढ्या इथं स्पष्टपणे संस्कृत श्लोकामध्ये व्यासाने लिहिले आहेत आणि ही गोष्ट मला अतिशय कौतुकाची वाटते. हे भागवतकार कृष्णाच्या 7 पिढ्या आम्हाला सांगतात. तेवढ्या बघायच्या आहेत. जे कृष्ण वंशावळ कळली, आपल्याकडे घरी वंश वेल असते की नाही, तशी वंशावळ आहे, कृष्णाची आहे, भागवतात आहे, तर 100% खरी आहे. कोण कोण आहेत बरं? ऐका. अगोदर मला विशेष वाटतं की कृष्णानं आपलं सैन्य कौरवांच्या बाजूने दिलं, यादव सैन्य, आणि कृष्ण स्वतः सैन्याशिवाय अर्जुनाबरोबर राहिला. मग यादव सैन्यामध्ये कोण कोण लढले बरं? तर एक सात्वत नाव आपल्याला माहिती आहे, सॉरी सात्यकी नाव आपल्याला ऐकून माहिती आहे, पण अन्य नावं माहिती नाही आहेत. भागवतकार सांगतायत. आणि दुर्दैवानं ते सगळ्या कौरवांच्या बाजूला आहेत, त्याला काही इलाज नाही आहे. पण कौरवांच्या बाजूला नीट ऐका, कृष्णाच्या पुत्र पौत्रापैकी, पुत्र सोडून द्या, पौत्रापैकी 18 महारथी होते. एका वेळेला 10,000 योद्ध्यांची एकटा जो लढतो त्याला महारथी म्हणतात. 10,000 धनुर्वेद्यांशी रथात असतील नाही तर पदाती असतील, 10,000शी जो एकटा लढतो त्याला महारथी म्हणतात. कर्णाला का महारथी म्हणतात हे लक्षात. आणि सहज सांगतो, भीष्माचार्य कधीही कर्णाला महारथी म्हणत नव्हते. ते त्याच्या तोंडावर त्याला अर्धरथी म्हणायचे. हे महाभारतात आहे. कर्णाचं कौतुक करताना कादंबरीत आणि कथेत काय म्हटले मला सांगायचं नाही, मला त्याबद्दल बोलायचं पण नाही. पण भागवतात, महाभारतात भीष्मांच्या तोंडी चक्क शब्द आहेत की कर्ण कोण आहे? अर्धरथी. आता अर्धरथी काय ते सोडून द्या, पण आणखीन एक शब्द आहे अतिरथी, फार थोड्या वेळा वापरला जातो. पण तो कोण असेल बरं? तर साध्या भाषेत 10 महारथींशी जो एका वेळा लढू शकतो तो अतिरथी. म्हणजे लाख फौजेशी लढलं पाहिजे, 10,000 नव्हे, फौज नव्हे, धनुर्वेद. ठीक आहे. आता शब्द वापरलाय, कृष्णाचे 18 पौत्र महारथी होते. काय कृष्णाचा वंश आहे बघा. आणि त्यांची नावं दिलीत नसते, ऐकत चला. पहिला प्रद्युम्न, दुसरा अनिरुद्ध. आता होतं की नाही महाभारतात होतात मला पक्क माहिती नाही आहे, पण हे महारथी आहे. म्हणजे अनिरुद्ध आपण गोष्ट बघितली, उषा अनिरुद्ध प्रेम विवाह एवढ्यावर थांबू नका. अनिरुद्ध महारथी आहे, लक्षात ठेवा. प्रद्युम्न अनिरुद्ध माहिती आहे. आता नुसतं ऐका, दीप्तिमान, भानू, सांब, मधु, बृहत भानू, एक भानू आणि दुसरा बृहत भानू. नंतर कवी, एकाचं नाव आहे न्यग्रोध. न्यग्रोध म्हणजे ज्याला आपण अश्वत्थ किंवा पिंपळ म्हणतो ते नाव आहे, त्याच्या मुलाचं आहे, पौत्राचं आहे. आणि असे 18 नावं दिली एक मुद्दा. हे कदाचित कौरवांच्या बाजून लढले असतील आणि वीरगती प्राप्त केली असेल, माहिती नाही. पण कृष्णाचे वंशज लढले. आणि कृष्णाच्या 7 पिढ्या कोण कोण आहेत बरं? नाव बघा. पहिल्याचं नाव प्रद्युम्न, दुसऱ्याचं नाव अनिरुद्ध. अनिरुद्धाचा मुलगा मी आता सांगितलेला वज्र किंवा वज्रनाभ कुणी आणला? अर्जुनानं. मथुरेच्या जागेवर बसला. कुणी बसवला? युधिष्ठिरा. म्हणजे ध्यानातल्या एकाच वेळा परीक्षिती, त्याचा मुलगा जन्मेजय, अशी एक फळी सुरू आहे. आणि तिकडे वज्र आणि वज्राची मुलं अशी फळी सुरू आहे. म्हणजे आपला उत्तर भारत बेवारशी नव्हता. हे का सांगतो? तर खूपदा आपल्या मनामध्ये विचार येतो आणि खोटा नाही येतो की महायुद्ध झालं, लाखाहून जास्त कोटीच्या घरात फौज मारली गेली, मग काय झालं पुढे? बहुतेक दूतांचं राज्य आलं असेल अशी आपली समजूत होते. असं झालेलं नाही.
परीक्षिती राजा पण आहे आणि वज्रही आहे. अर्जुनही आहे आणि श्रीकृष्ण. आणि जिथं श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तिथं इतर कुणाची गरजच नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणून माझी भारतभूमी दुसऱ्या आपल्या महाभारती युद्धानंतर स्त्रीत्वाची विटंबना चालणार नाही. स्त्रीचा आदर करावाच लागेल. हे शिवछत्रपतीपर्यंत चालत आलं त्याला आपल्या रांझ्याच्या पाटलाची गोष्ट. याच्या माग महाभारती युद्धापासून इसवी सन पूर्व 4000 ते 1630, 1634, 1636, 1640 शिवाजी महाराजांचं बालपण, 1640 आणि 4000, 5000 वर्ष भारत देश स्त्रीची विटंबना सहन करणार नाही. म्हणून भागवत वाचायचं. आणि भागवतात मग आम्हाला 7 पिढ्यांची नावं कळतात. प्रद्युम्न, अनिरुद्ध, वज्र, त्याच्या मुलाचं नाव प्रतिबाहू, त्याच्या मुलाचं नाव सुबाहू. नावं खास लक्षात घेण्यासारखी आहे. वज्र, सुबाहू. का बरं? विचार करा, त्या कालखंडामध्ये विमान पण नव्हतं. त्या कालखंडामध्ये अणुबॉम्ब असण्याची शक्यताच नव्हती. घोड्यावर बसून लढाई करायची झाली, भाला फेकायचं म्हटलं तरी बाहूच लागतं. धनुर्विद्येत बाहूच लागतं. मल्लयुद्धात बाहूच लागतो. म्हणून बाहू. नावच सुबाहू. पुढच्याचं नाव आहे प्रतिबाहू. सुबाहू, प्रतिबाहू. त्याच्या पुढच्याचं नाव आहे शांतसेन. आम्हाला युद्धात फार रस नाही आहे. वसुधैव कुटुंबकम आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही युद्ध लागणार असाल तर युद्धाला प्रतियुद्ध करायला आम्ही घाबरत नाही. आम्ही शांततेचे पुजारी आहोत, मानवतेचे पुजारी आहोत. पण रावणाची पूजा करणारे नाहीये, रामाची पूजा करणारे आहोत. हा भारतीय मानसपिंड आहे. हा कधी आमच्या बाजूला होऊ शकणार नाही. हा आमचा डीएनए आहे. हा आमचा माइंड सेट आहे. त्याला काही उत्तर नाही. हे असंच असणार. आणि सातो आहे शांतसेन आणि त्याच्या पुढचा आहे शतसेन. का बरं शतसेन? विचार करा. 100 आकडा सहज लक्षात ठेवायचा. वयम पंचाधिकम शतम. भारत कधी भांडण करायला जातो? भारत अपराध पोटात धरतो. भारत सगळ्यांना जवळ करतो, सगळ्यांना आपलं म्हणतो. कसं? महाभारत आम्हाला शिकवतं. कौरव कसेही असू देत, चित्रसेन गंधर्वाच्या विरुद्ध लढायचं असेल तर कौरव कौरव नाही आहेत, पांडव पांडव नाही आहेत. वयम पंचाधिकम शतम म्हणून शत. आपल्याकडे देणगी द्यायची 100 रुपये. नाव मुलाचं शतसेन. त्या 100ला फार मोठी किंमत आहे. त्याशिवाय शतक पुरं होत नाही, दशक संपत नाही, सहस्रक भेटत नाही. पण शतक एक असा टप्पा आहे त्याचं धरत भूमीचा टप्पा. आणि म्हणून ही 7 नावं मी तुम्हाला सांगितली. ही आहे श्रीकृष्णाची वंशावळ. दशमस्कंद संपताना श्रीकृष्णाच्या कालिया मर्दनाच्या कथेत जितका आम्हाला रस आहे तितका श्रीकृष्णाच्या वंशावळीत सुद्धा आम्हाला रस आहे. अशा तऱ्हेनं जास्त वेळ आपण बोललो, पण दशमस्कंद आपण पुरा. येणाऱ्या शनिवारपासून आपण सहज एकादश स्कंद सुरू करू. आत्ताच सांगतो, 12वा स्कंद आहे खरा, पण त्याच्यात फक्त एक गोष्ट आहे, मार्कंडेय ऋषींची. ती मी घेणार नाही. मुळामध्ये सप्त चिरंजीव होते. सप्त चिरंजीव अश्वत्थामा, बलिर्यासो, भीष्म, परशुराम वगैरे. त्याच्यामध्ये भर कोणीतरी घातली ती शंकर भक्त मार्कंडेयांची. आणि 12 स्कंद हा समारोपाचा. मी त्याच्यात काही गोष्टी सांगितल्यात पांडवांच्या, कौरवांच्या, पण फार महत्वाच्या नाही. यात मुख्य आहे मार्कंडेय. तर त्या कथेकडे भागवताचा भाग असून सुद्धा मी जात नाही. आपल्याला बघायचं आहे तो 11 स्कंद, त्यातले 31 अध्याय. त्यातमधला राजा पुरुरवा, त्याच्यामधला दत्त महाराजांचे 24 गुरु, त्याच्यामधला कोणी भिक्षू जो शांती ब्रह्म आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि मुख्यतः उद्धव गीता बघायची. एक गीता अर्जुन गीता आहे
तिचं नाव भगवद्गीता आणि एक भागवत गीता आहे. शब्द बघा, एक भगवत गीता आणि एक भागवत गीता आहे. तिला म्हणतात उद्धव गीता. ती काय आहे आता सांगतो. त्याच्यात परमसमाधी सांगितलं, त्याच्यामध्ये लोकसंग्रह सांगितलं, त्याच्यामध्ये शहाणे करून सोडावे सकल जने सांगितलं. जो ज्ञानी माणूस आहे त्यानं आत्मत्लवी राहू नये, आपल्या पुरतच पाहू नये. ज्ञान हे आपलाच बँक बॅलन्स आहे असं समजू नये. ज्ञान हे दिल्यानं वाढतं, ज्ञान जवळ ठेवल्यानं कमी होतं. बँक बॅलन्स व्याजाने फुटतो पैसा, पण ज्ञान फुटत नाही, ज्ञान झिजतं. हे ठामपणे मी तुम्हाला सांगतो, अनेक वर्ष प्राध्यापकी केली आहे मी सांगतो. तुम्ही लोकांना देत राहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमचा स्वतःचा अभ्यास वाढत जातो. आणि हे सांगितलंय उद्धवाला श्रीकृष्णाने. तिचं नाव आहे उद्धव गीता. एवढं आपल्याला पाहायचंय. ते संपल्यानंतर 2 वर्ष चाललेला आपला ज्ञानयज्ञ सफल संपूर्ण होतो.